हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण बुद्धिमत्ता या विषयामधील नवोदय विद्यालयाच्या बुद्धिमत्ता या घटका विषयामधील चौकोनी आकृती पूर्ण करा हा घटक पाहत आहोत. यामध्ये चौकोनाचे 4 भाग केलेले असतात आणि त्या 4 भागाचा एकमेकाशी संबंध असतो. त्याला जर नंबर दिले 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर, तर 1 चा 2 मध्ये आरशातील प्रतिबिंब असतं, 1 चा 3 मध्ये पाण्यातील प्रतिबिंब असतं, 1 चा 4 मध्ये अशाही पद्धतीने असतं किंवा 2 चा 3 मध्ये अशाही पद्धतीने असतं. त्याचा यामध्ये असा संबंध जोडायचा असतो. 1 चा 2 मध्ये आरशातील आहे का, 1 चा 3 मध्ये पाण्यातील आहे का, आणि त्या पद्धतीने मग 3 चा 4 मध्ये जर संबंध असेल 1 चा 2 मध्ये आरशातील, तर 3 चा 4 मध्ये आपल्याला आरशातील संबंध जोडायचा. 1 चा 3 मध्ये पाण्यातील असेल तर 2 चा 4 मध्ये पाण्यातील संबंध जोडायचा. पहा बरं, या प्रश्नामध्ये 1 चा 2 मध्ये आरशातील प्रतिबिंब आहे, तर 1 चा 3 मध्ये पाण्यातील आहे. म्हणजे 2 चा 4 मध्ये आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब काढता येईल किंवा 3 चा 4 मध्ये पाण्यातील प्रतिबिंब. मग या ठिकाणी काळा रंगवलेला भाग आहे तो या ठिकाणी जाणार आहे. याच्यावरून पर्याय कट पद्धत वापरा. याच्यावरून पहिला पर्याय, दुसरा पर्याय कट होईल, तिसरा आणि चौथा राहील. आता या ठिकाणी शेजारी फुलीचं चिन्ह आरशातील प्रतिबिंब आहे, म्हणजे फुलीचं चिन्ह याच्यावरून पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सोडवायचा असतो, वेगवेगळा विचार त्या ठिकाणी करायचा असतो. पहा, पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. पुढील प्रश्न पहा. या ठिकाणी याला जर नंबर दिले आपण 1 2 3 4, तर काय झालेलं आहे पहा. 1 2 3 4 काय झालेलं आहे पहा बरं. 1 चा 2 मध्ये जर आपण या ठिकाणी हे भाग जर दाखवले आपण, तर 1 चा 2 मध्ये काय झालेलं आहे पहा. 1 चा 2 मध्ये जशाच्या तसं उचलून तो शिक्का मारलेला आहे. ही पहिल्या भागामध्ये इथे 3 रेषा आहेत, इथे पहिल्या भागामध्ये 3 रेषा आहेत, या भागामध्ये 2 रेषा आहेत, इथे 2 रेषा आहेत, या भागामध्ये 3 रेषा आहेत, इथे 3 रेषा आहेत, या ठिकाणी 2 रेषा आहेत, या ठिकाणी 2 रेषा आहेत. म्हणजे या पद्धतीनं जर खाली पाहिलं तर खालीकडे तसंच आहे. या भागामध्ये 3 रेषा आहेत, इथे खाली 3 रेषा आहेत, इथे 3 रेषा आहेत, इथे 3 रेषा आहेत, मध्ये 2 रेषा आहेत, मध्ये 2 आहेत, इकडे 2 आहे, इकडे 2. म्हणजे काय केलेलं आहे, 1 नंबरचा उचललेला आहे शिक्का 2 मध्ये मारलेला आहे, तोच शिक्का 3 मध्ये मारलेला आहे, मी तसा शिक्का 4 मध्ये मारलेला असणार आहे. त्यामुळे पहिल्या भागामध्ये 3 रेषा इथे नाही आहेत, इथे 3 आहेत, इथे 3 आहेत, इथे 3 आहेत. दुसऱ्या भागामध्ये इथे 2 आहेत, इथे 2 आहेत, इथे 3 आहेत. त्यामुळे हा पर्याय कट होईल. हा पहिला तर 3 इथे 3 नाही आहेत म्हणून हा पहिला पर्याय कट केला. आता राहिले 2 पर्याय. आता जेव्हा 2 पर्याय राहतात तेव्हा त्या प्रश्नामध्ये त्या पर्यायामध्ये काय आहे सारखेपणा हे पाहायचं असतं आपल्याला. मग पहा बरं, याच्यामध्ये जर पाहिले आपण तर इथे 5 भाग आहेत आणि इथे 4 भाग आहेत. आपल्याला किती भाग पाहिजेत? 4 भाग पाहिजेत. तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे या पद्धतीनं पर्याय कट पद्धत ही जाणीवपूर्वक बुद्धिमत्ता या विषयामध्ये वापरायची असते. ओके, चला पुढील भागाकडे वळूया, पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. म्हणजे बारकाईनं जेवढा विचार करेल तेवढा बारकाईनं विचार करायचा आहे आपल्याला. आणि
पर्यायी कट पद्धत, गाळणी पद्धत ही आपल्याला जाणीवपूर्वक वापरायची आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्नामध्ये पहा बरं काय झालेलं आहे. पहा एक नंबर जर याला आपण दिला तर एकचा काय संबंध येतो का. पहा 1 नंबर येता दिला, इथे 2 दिला, इथे 3 दिला, इथे 4 दिला. काय संबंध येतो का. पहा 1चा 2शी काही संबंध नाही, 1चा 3शी काही संबंध नाही. मग 2चा 3शी लावता येईल का. पहा बरं 2ची आकृती जशीच्या तशी उचलून ठेवली तर चालतंय. मग आपल्याला जर 1ची आकृती 2 मध्ये जशी तशी ठेवली तर चालत असेल तर 2ची आकृती 3 मध्ये तशी ठेवलेली चालत असेल तर 1ची आकृती जशीच्या तशी ठेवायला हवी. वरबाण इथं नाही आहे, इथे वरबाण नाही आहे, इथे वरबाण नाही आहे, इथे पहा इथे आहे. जेव्हा एकच फक्त बाण पाहिला नंतर वाय सारखा आकार आहे, पुन्हा बाण आहे. जी या पद्धतीनं आपल्याला पर्याय कट पद्धत ही जास्त उपयोगी आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न आणि पहा प्रश्न तुम्हाला अगोदर पुढे येतो आहे, म्हणजे मी स्पष्टीकरण देण्याच्या अगोदर तुमचं उत्तर तयार पाहिजे. आणि मग ते उत्तरामध्ये आपल्याला पाहायचं की मी सांगितलेलं स्पष्टीकरण आपण वेगळ्या पद्धतीनं काढू शकतो का, आपण वेगळ्या पद्धतीने विचार करतो का. तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून की ज्या पद्धतीनं आवश्यक आहे त्या पद्धतीनं विचार केला जातो का. पहा या ठिकाणी भाग 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. पहा यांचा काय संबंध. 1चा 2शी काय संबंध येतो का. काय काही संबंध येत नाहीये. 1चा 2 मध्ये आरशातून फिरवली, पहा कशा आरशातून फिरवली नाही होत. परंतु जर आपण याला दिशाचक्रानुसार जर पाहिलं तर ही आकृती घड्याळाच्या दिशेने फिरवली अशी बनते, ही आकृती घड्याळाच्या दिशेने विरुद्ध दिशेने फिरवली अशी बनते. म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवली तर कशी बनेल. तर हा बाण इकडे येणार आहे आणि हा बाण अशा पद्धतीनं जाणार आहे. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येईल. अशा पद्धतीनं कुठल्या पर्यायामध्ये आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. म्हणजे या पद्धतीनं आपण उत्तरापर्यंत जातो. पण जर आपण इथे त्याऐवजी जर पाहिलं, वेगळा विचार केला, वेगळ्या पद्धतीनं काढण्याचा प्रयत्न केला तर काय होऊ शकतं. पहा बरं त्या ठिकाणी 1चं 4 मध्ये पहा बरं, 1चं 2चं 3 मध्ये संबंध जोडा. 2चं 3 मध्ये काय झालेलं आहे, जसंच्या तशी आकृती आहे. व हा बाण खाली जातो तर हाही खाली जातोय, हा वर जाणारा वर जातोय. मग तसं या ठिकाणी म्हणलं की या ठिकाणी वर जाणारा बाण वर जाणार आहे, इकडे खाली येणारा बाण इकडे. या पद्धतीनं पर्याय कट पद्धत वापरलं तरी उत्तर पर्याय क्रमांक 4 येत आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न आता इथे 1चा 2शी संबंध आहे. 1चा 2 मध्ये पाण्यातील आरशातील प्रतिबिंब आहे. 1चा 2 मध्ये त्या पद्धतीनं 3चं 4 मध्ये येणार आहे आरशातील प्रतिबिंब. या रेषा जर जुळवल्या आपण तर या पद्धतीनं आपल्याला त्या जुळवता येतील, या पद्धतीनं जुळवता येतील. पहा बरं कोणत्या पर्यायामध्ये आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. ओके चला ओके छान. विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं आपण विचार करायला हवा. या पद्धतीनं आपण जर विचार केला तर आपण जास्त चांगल्या पद्धतीनं प्रश्नाच्या उत्तरांपर्यंत पोहोचू शकतो. चला पुढील प्रश्न पहा. 1चा 2 मध्ये काय संबंध आहे, 2चा 3 मध्ये 2चा 300 आहे का, 1चा 400 आहे का, 1चा 300 आहे का. जर याला नंबर दिले आपण तर पहा इथे 1 होईल, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. आता पहा या ठिकाणी 1चा 2 मध्ये आरशातील प्रतिबिंब आहे, पण ज्या ठिकाणी मोकळा भाग होता तर तो रंगवलेला आहे. रंगवलेला हा कॉर्नर होता तो पोकळ केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आरशातील प्रतिबिंब आहे, फक्त रंगवलेला भाग मोकळा केला, मोकळा भाग रंगवलेला आहे. मग या ठिकाणी हा पायऱ्यासारखा आकार आहे, त्याचा आरशातील प्रतिबिंब या पद्धतीने येणार आहे. आणि या ठिकाणी ते चिकटलेलं नाही आहे, इथं चौकोन आहे. आणि हा रंगवलेला भाग आहे तो इथं कोरा राहणार आहे. मी इथं कोरा राहिलेला भाग त्याच्यावरनं कोणते पर्याय कट होतील, 2 नंबर कट होणार आहे की तिथं रंगवलेला आहे.
आता राहिला 1 3 4 यामध्ये कोरा भाग बरोबर आहे, इथं आहे, इथे आहे, इथे आहे. आता या ठिकाणचा हा कोरा भाग होता, तो या ठिकाणी येणार आहे रंगवलेला सर्वत्रच आहे. पायऱ्याचा पाहा बरं, या पायऱ्या खाली गेलेल्या आहेत, म्हणजे खाली पाहिजे आपल्याला या ठिकाणी चौकोन तयार झालेला. मग तो खाली पाहिजे, या ठिकाणी वरती आहे हा, मग हा पर्याय कट होईल. या ठिकाणी वरती आहे, हा पर्याय कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. म्हणजे एका गोष्टीवर बारीक लक्ष देणं गरजेचं आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न पहा आणि माझ्या अगोदर तुम्ही सोडवत चला आणि तपासत चला, आपली काय चूक होते पहा. आणि आपण वेगळा विचार करत असेल तर नक्कीच छान आहे. वेगवेगळ्या अँगलनी विचार करा, वेगवेगळ्या पद्धतीनं सोडवा. चला या ठिकाणी काय आहे पहा. ही जर आकृती पाहिली आपण, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला ही जर पाहिली तर ही फिरत जाते असं आपल्याला जाणवत आहे. ही आकृती फिरवली, या ठिकाणी ही आकृती फिरवली, या ठिकाणी ही आकृती फिरवली, या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हे या पद्धतीनं यायला हवं. या पद्धतीनं पहा. त्याच्यावरनं पर्याय कोणते कट होतील, याच्यावरून पर्याय क्रमांक 1 कट होणार आहे, पर्याय क्रमांक 4 कट होणार आहे. आता राहिले 2 3. आता हा पहा, या रेषाचा भाग कुठे आहे, कोपऱ्यावरती. कुठे आहे, कोपऱ्यावरती. कुठे आहे, कोपऱ्यावरती. म्हणजे कुठे येणार आहे, कोपऱ्यावरती. त्यामुळं अशा पद्धतीनं आपण जर विचार केला तर उत्तरापर्यंत आपल्याला पटकन पोहोचता येतं. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पहा लक्षात येते का बाळांनो, व्यवस्थित समजून घ्या. काय अडचण असेल तर कमेंट टाकत चला. हे पहा, हा लाईव्ह असल्यासारखा क्लास आहे, त्यामुळं काही गोष्टी अनावधानाने माझ्याकडून होऊन जातात, राहून जातात. आपण विचार करत असतो त्या ज्या पद्धतीनं अपेक्षित आहे, अनावधानाने काही गोष्टी घडत असतात, त्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. चुका होत असतात, करतो आपण, बनवतो म्हणून चुका घडत असतात. ओके, तर त्यातनं चांगलं आहे तेवढ्या गोष्टी घ्यायचे. चला या ठिकाणी पहा, इथं पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचा आहे तो भाग. या ठिकाणी हा पूर्ण होणार आहे, या ठिकाणी हा पूर्ण होणार आहे. आता पहा, याच्यामध्ये एक पाकळी रंगवलेली, एक कोरी आहे. म्हणजे इथे रंगवलेली म्हणजे ही कोरी असणार आहे, इथे कोरी आहे म्हणजे इथं रंगवलेली असणार आहे. मग यावरनं रंगवलेली पाकळी, याच्यावरनं पहिला पर्याय कट होईल. आता दुसरी पाकळी कोरी पाहिजे, त्यामुळे चौथा पर्याय कट होईल. आता राहिला 2 आणि 3. 2 आणि 3 मध्ये पहा कोणतं येईल उत्तर आपलं. म्हणजे या ठिकाणी हा गोल आपल्याला अशा पद्धतीनं पूर्ण होणार आहे. मग कोणता पर्याय येतो पहा, पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार आहे. 3 उत्तर चुकीचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील भागाकडे वळूया, पुढील प्रश्नाकडे वळूया. चला पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न आपल्याला हा पुढे वरती आलेला आहे पहा. आता हा प्रश्न पहा, या ठिकाणी काय आहे, पहिल्याचं दुसऱ्यामध्ये आरशातील प्रतिबिंब आहे, किंवा पहिल्याचं तिसऱ्यामध्ये पाण्यातील प्रतिबिंब आहे. दोन्हीही जुळत आहे, त्यामुळे अडचणीचं नाही आहे. त्यामुळे ही जर रेष आपल्याला अशी येणार आहे, याच्यावरनं कोणताही पर्याय कट होत नाही. दुसरी रेष या ठिकाणी येणार आहे, त्याच्यावरनंही कोणता पर्याय कट होणार नाही. आतली रेष मात्र फक्त इथपर्यंतच आहे. म्हणजे डोळ्यांनी आपल्याला बघता आलं पाहिजे. याच्यावरून आपल्याला पर्याय 2 कट होणार आहे, 3 कट होणार आहे. आता राहिलेला 1 आणि 4 फरक पहा, लगेच जाणवतोय. ही रेष या ठिकाणी कट झालेली आहे, आपल्याला ती आतपर्यंत नको आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढील भागाकडे वळूया, आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. चला पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामध्ये पहिल्याचं दुसऱ्यामध्ये काय आहे, आरशातील प्रतिबिंब आहे. बोलत चला. पहिल्याचं दुसऱ्यामध्ये आरशातलं आहे, किंवा पहिल्याचं तिसऱ्यामध्ये पाण्यातलं आहे. मग याचं आरशातलं काढलं असं होईल, किंवा याचं 2 नंबरचं 4 मध्ये पाण्यातलं होईल. त्यामुळं दोन्ही पद्धतीनं पाहिलं तरी उत्तर पर्याय क्रमांक 4 येत आहे. पहा समजतंय का? आणि उत्तरं सांगत चला, उत्तरं बोलत चला आणि कमेंट टाकत चला. ओके, प्रत्येक गोष्टीला कमेंट्स आपल्याला, म्हणजे माझा उत्साह वाढतो अजून, आणि तुमच्याकडनं तुमच्या अपेक्षा पूर्ण होतात का
तुमच्या काय सूचना असतील तर नक्की सांगत चला, बोलत चला. चला पुढील भागाकडे आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्नामध्ये काय आहे, एक नंबरचं 2मध्ये पाण्यातील आरशातील प्रतिबिंब आहे. 3मध्ये पाण्यातलं प्रतिबिंब ते पण जुळत आहे. 2-4मध्ये पाण्यातील प्रतिबिंब घेतलं, 3-4मध्ये आरशातील प्रतिबिंब घेतलं तरी चालेल. हा गोल कोरा इथे येणार आहे, त्याच्यावरून 2 नंबरचा पर्याय कट होईल, 4 नंबरचा पर्याय कट होईल. आता राहिलेला 1 आणि 3 याच्यामध्ये फरक पहा. याच्यामध्ये फरक पाहिला की लगेच लक्षात येते, डोळ्याने हे लगेच लक्षात येते. ही आकृती पूर्ण करत बसण्याची गरज नाही. उत्तर पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार आहे. एवढ्या बरोबर आपल्याला ते काढता आलं पाहिजे. पण पर्याय कट पद्धतीनं जाणीवपूर्वक प्रत्येक पर्याय तुम्ही कट करत गेला, त्या पद्धतीने विचार करण्याची सवय लागते. आणि ही सवय आपल्याला नवोदयच्या कॉलेजपर्यंत, नवोदयच्या स्कूलपर्यंत आपल्याला घेऊन जात असते. त्यामुळं नवोदय स्कूलला आपलं एम पाहिजे आणि ते मी अचीव करणार आहे, या पद्धतीनं आपली मानसिकता झाली पाहिजे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामध्ये 2मध्ये आरशातील प्रतिबिंब आहेच, 3मध्ये पाण्यातील प्रतिबिंब आहेच. म्हणजेच या ठिकाणी 3-4मध्ये आरशातील प्रतिबिंब येईल किंवा 2-4मध्ये पाण्यातील प्रतिबिंब येईल. केवळ या कर्ववरनं पहा, या कर्ववरनं कोणकोणते पर्याय कट होतात. 2 नंबर पर्याय कट होतो, 4 नंबर कट होतो. राहिला 1 आणि 3. मग आपल्याला ती रेषाही असायला हवी. त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे 3मध्ये ती रेषा नाही. जी या पद्धतीनं आपण विचार करत चला. आणि याचा सराव खूप महत्त्वाचा आहे. हे प्रश्न पुन्हा ओपन करायचे, पुन्हा हा व्हिडिओ ओपन करायचा आणि मी उत्तर देण्याच्या अगोदर आपली उत्तर पट सांगत चालायची, बघत चालायचं. आपल्याला सगळ्या गोष्टी येणार आहेत. चला पुढील प्रश्न पहा. आता इथे 1-2शी काय संबंध जोडता येतो का पहा. 1-2शी काही संबंध जोडता येत नाही. 1-3शी काय संबंध जोडता येईल का. 1-3शी काही संबंध जोडता येत नाही, कारण या ठिकाणी 4 नंबरमधला जो भाग आहे म्हणून ती आकृती पूर्ण होणार आहे. मग या ठिकाणी पहा, या ठिकाणी हा अशा पद्धतीनं पूर्ण होणार आहे. मग त्या आकारावरनं कोणते पर्याय कट होतील, तर त्या आकारावरनं पर्याय क्रमांक 3 कट होईल. ओके, लक्षात येते का पहा. म्हणजे बारकाईने समजून घ्या की जो पाहिजे तो आकार आपल्याला कशा पद्धतीनं जुळला पाहिजे. पर्याय क्रमांक 1. आता या ठिकाणी ही जी रेषा आहे ही रेषा पुढे वाढणार आहे. मग त्याच्यावरनं पहा कोणता पर्याय कट होईल. 1 नंबर पर्याय कट होणार आहे. 1 नंबर. आता ही 4 नंबरमध्ये 2 रेषा दिलेत. आपल्याला 2 रेषा आहेत का तिथे, नाही आहे, एकच रेषा. त्यामुळे हाही पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येक भाग बारकाईनं पाहत चला, प्रत्येक गोष्ट बारकाईनं करत चला आणि याचा व्हिडिओ लावून पुन्हा त्याचा सराव करता येणार आहे. आपल्याला सराव करताना काय करायचं की व्हिडिओ चालू करायचा आणि व्हिडिओ चालू करून मी प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर तुमचं उत्तर टाकायचं. म्हणजे याचे 4 भाग आहेत, प्रत्येक घटकाचे 4 भाग आहेत आणि मग प्रश्नपत्रिका पुन्हा प्रश्नपत्रिका येणार आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. फक्त आपण नियमित सोडवणं, नियमित करणं खूप गरजेचं आहे. चला या प्रश्नामध्ये पाहूया आपण. या प्रश्नामध्ये पहा, 1 नंबर भाग दिला, 2 नंबर भाग दिला, 3 नंबर दिला, 4 नंबर दिला. काय होणार आहे ते पहा बरं. 1-2मध्ये आरशातील प्रतिबिंब, 3-4मध्ये आहे म्हटल्यानंतर 1-2मध्ये आरशातील प्रतिबिंब होणार आहे. 1-3मध्ये पहा पाण्यातील आहे का, आहे. मग 4-2मध्ये पाण्यातील होणार आहे. जी या पद्धतीने ही चेन इथं या ठिकाणी तयार होणार आहे. या पद्धतीची, या पद्धतीच्या चेनवरनं त्याच्यावरनं पर्याय कट करत चला. 2मध्ये इथे चेन 1मध्ये दिलेली नाही आहे, 2, 3, 4मध्ये चेन आहे. नंतर इथं रेषा येणार आहे, त्याच्यावरनं पर्याय कट करा. याच्यावरून पर्याय क्रमांक 3 कट होणार आहे. आता राहिला 1, 2 आणि 4. यात फरक काय आहे तो शोधा. फरक या ठिकाणी रेषा दिलेल्या आहेत, या ठिकाणी रेषा नाही आहेत. म्हणजे हा मग आपल्याला रेषा पाहिजेत का नकोत, तर आपल्याला इथं रेषा नको आहे. तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. ओके, धन्यवाद मित्रांनो.
आपल्याला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्समध्ये टाकत चला. प्रत्येक गोष्ट समजून घेत चला. पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा. माझी उत्तरं येण्याच्या पूर्वी तुमची उत्तरं वहीमध्ये लिहा आणि चेक करत चला. किंवा म्यूट करा आवाज आणि म्यूट करत बसण्यापेक्षा मी वेळ देतो आहे, तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी वेळ देतो आहे. तेवढ्या वेळामध्ये पेपर आपला प्रश्न झाला पाहिजे आणि नंतर आपलं उत्तर बरोबर आहे का हे चेक करत चला. पालकांना दाखवत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये.